नमस्कार मित्रांनो, मी पवन गिरटकर LIC ऑफ इंडियाचा अभिकर्ता म्हणून मी काम करून राहिलेलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण समाजात फिरत असतो, तर समाजामध्ये अनेक विचाराचे लोक भेटत असतात। समाज बांधव ज्यावेळी म्हणतात की आम्ही नंतर पाहू बघू, आता आम्हाला अडचण आहे, तर अशा वेळी मेहनत करत नाही असं नाही, मेहनत त्यांनी पण करतात, परंतु महत्त्व तितकं नाहीये। जसं उदाहरणार्थ गाडीचं इन्शुरन्स असते, गाडीचं इन्शुरन्स पोलीस पकडते म्हणून इन्शुरन्स काढते, परंतु गाडी आपल्या अपघात झाला किंवा काही झालं तर मग त्यावेळी किती अडचणी येतात। मग त्यावेळी इन्शुरन्स विचारतात, मग इन्शुरन्स नसेल तर त्या गाडी मालकाला पैसे भरून द्यावं लागते। अशा घटना आपण बघतो ना, तर त्यासारखं जीवन विमा गाडीपेक्षा महत्वाचं काय, माणसाचं आयुष्य। तर मग त्यावेळी अचानक कोणती दुर्घटना घडतात, ज्यावेळी अनेक संकटाचं प्रत्येक पदोपदी संकट असतातच ना, मग अशा वेळी आपल्या परिवाराला सुरक्षा दिली पाहिजे ना। आपण कोणासाठी काम करतो, परिवारासाठी काम करतो। तर 140 करोड देशामधून फक्त 10% लोकांनी इन्शुरन्स घेतलेला आहे, 90% लोकांनी इन्शुरन्स घेतलेला नाही। मी म्हणत नाही, तर आपला सर्वे सांगत आहे, आणि सर्वे नुसार मग 90% लोकांना इच्छा आहे, परंतु काढायचं नाही आहे। त्यांना प्रत्येकाची इच्छा असते की मला अमकं करायचं आहे, डमकं करायचं आहे, पण होते का? नाही। तर त्याला दृढ संकल्पामध्ये न्याय नेणं गरजेचं असते। तर त्यांच्याकडे 90% लोकांकडे पण पैसे नाही आहे का? आहे, पैसे आहे त्यांच्याकडे, पण त्यांना ते पहिलं प्रायोरिटी कशाला असतात, प्रत्येकाची गरज काय असते, अन्न वस्त्र निवारा, मानवाच्या 3 प्रमुख गरजा आहे। आपण 4थ्या वर्गात 5व्या वर्गात ऐकलो आहे, पण त्यानंतरची आताची 4थी गरज कोणती आलेली आहे? मोबाईल। भारतामध्ये मोबाईल प्रत्येकाच्या घरी आता झालेला आहे। नवरा असं नवऱ्याकडे वेगळा, बायको असेल तर बायकोकडे वेगळा, मुलाकडे वेगळा, असे एका घरी 3-4 मोबाईल झालेले आहे। तर मग ती गरज पहिला आलेली आहे, मग त्यानंतर मग शिक्षण, आरोग्य यासाठी अशी प्रायोरिटी दिलेली आहे। माझं चुकत असेल तर तुम्ही मेसेज मध्ये सांगू शकता, परंतु मित्रांनो, ह्या सगळ्या प्रायोरिटी आपण अशा यांना देतो, आणि मग पैसे उरले तर थोडं फिरायला जातो, आणि कुठं बाहेर फिरायला जाणं, हॉटेलमध्ये चांगल्या ठिकाणी खाणं, ह्या सगळ्या गरजा झाल्यानंतर मग पैसे उरले तर इन्शुरन्स मध्ये आपण पैसे टाकतो मित्रांनो। तर त्यामुळे काय होते की आपल्या परिवाराला सुरक्षा, आपण ज्या प्रिय परिवारासाठी काम करत असतो, अचानक कोणती अशी दुर्घटना आपण समाजात बघतो की कोणाची तरी दुर्घटना घडलेली असते, तर मग प्रेत यात्रा पुढे चाललेली असते, आपण मागं चाललेलो असतो, आपण आपल्या मित्रांना म्हणतो अरे अरे याची कोणती पॉलिसी असेल तर त्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे, असं त्यावेळी म्हणतो। म्हणजे मग पहिली गरज कोणती असते, जे शेवट गरज झालेली असते इन्शुरन्सची, ते पहिलं आलेली असते। त्यासाठी अशा काही योजनेचा फायदा घ्या।